नमस्कार शेतकरी बंधूंनो, लिंबू हस्तभार व्यवस्थापनासाठी लिंबू हस्तभार फोडण्याकरता जे नियोजन दिले होते त्यामध्ये पेक्लेबुट्राझोल म्हणून हे संजीवक मारायला सांगितले होते। कारण पिरियड असा होता की त्या पिरियडमध्ये बागा ताण घेत नव्हत्या। याच्यामुळे ज्या लोकांनी हे वापरले तिथे त्यांनी बागांनी ताण घेतला आणि नंतर 15 दिवसानंतर बागा ह्या त्यांना ताणावर आल्यानंतर फुटायला सुरुवात झाली। त्यामध्ये पेक्लेबुट्राझोल अधिक 0.32 असं रिकमेंडेशन दिलं होतं। काही ठिकाणी बागा फुटायला लागलेल्या आहेत। जिथे बागा फुटायला लागलेल्या आहेत तिथे हलके पाणी द्यायचे पहिले आणि 15 दिवसानंतर मोठे पाणी देऊन पूर्ण फूट बाहेर काढून घेणे। या फुटीवरती मुख्यतः सायट्रस सिलाचा अटॅक होतो। त्याच्याकरता रियान्स अधिक सरेंडर याची फवारणी करावी। रियान्स 20 मिली, सरेंडर 25 मिली प्रतिपंप प्रमाणे। तसेच त्यामध्ये खताचं व्यवस्थापन करणं हा एक गरजेचं आहे। त्या खतामध्ये आपण 10-26-26 500 ते 700 ग्रॅम अधिक रायझर 100 अधिक NPK बूस्ट DX 20 ग्रॅम प्रति झाड द्यावे। तसेच मृग बहाराची जी फळं आहेत त्याच्या पोषणाकरता बागेवरती बिग बी 100 ग्रॅम अधिक भरारी 15 मिली प्रमाणे फवारणी करावी आणि फळाचं पोषण चांगलं करून घ्यावं। धन्यवाद।